बॉल दे पटकन. दे म्हटलं ना. ये. पेपर बघू. एकदा ठरव, बॉल हवाय का पेपर? अरे काय करतात हे माणसं? कोण भरवत असेल ह्यांच्या डोक्यात हे खूळ? प्रत्येकाची आपापली कारणं असतात. निरपराध माणसांना मारणाऱ्यांची काय कारण असतील? जाऊ दे, सोडतो विषय. सोडून दे कसं? IPS ची एक्झाम देते मी. उद्या पोलीस मध्ये भरती झाल्यावर अशीच कामं करायची आहेत मला रोज. हो, पण त्याची सुरुवात आतापासून कशाला? म्हणजे आपल्या आजूबाजूला इतक्या भीषण घटना घडत असतात, त्यासाठी आपण अलर्ट नको राहायला? या एक्स्ट्रीमिस्ट लोकांनी ना शहराला वेठीस धरलंय. लोकांना घाबरवण्याची एक संधी सोडत नाहीत अशी माणसं. आज बॉम्बस्फोट काय, उद्या धमक्या काय, परवा आणखी काही. एकदा मी IPS झाले ना की ह्या लोकांना शोधून शोधून उडवणार आहे एकेकाला. साक्षी, आजकाल या घरात फक्त मारामारी आणि उडवाउडवी हीच भाषा चालू असते. राजेश शिर्केंशी पंगा घेतल्यापासून तूही खूप चिडचिडी व्हायला लागलीस. घरातल्या गोष्टींनी सुद्धा वैतागली आहे मी. का? पुन्हा भांडण? काकू रे. बरं ते सोड. माझं तुझ्याकडे काम होतं. काय? तू दादूंना भेटायला जाताना मला नेशील तुझ्या बरोबर? हे काम आहे तुझं? चल माझ्या बरोबर. नाही म्हटलं, तुला आवडतंय नाही आवडत? कसं आहे, लोकांच्या रिलेशन्स मध्ये लुडबुड करायला मला स्वतःला नाही आवडत. मलाही नाही आवडत. हा? पण काही एक्सेप्शन्स चालतात. देवयानी मॅडम, आता तरी सांगा, मला इथं कशासाठी आणलं? काकू, दादू म्हणजेच DV सर सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहेत. हो काका, शाळेत जो अपघात झाला त्यासाठी दादू कारणीभूत आहेत असं ठरवून राजेश शिर्क्यांनी त्यांना पोलीस कस्टडीत पाठवलंय. अपघाताचं खरं कारण फक्त हरिकाकांना माहिती आहे आणि ही माहिती जेव्हा लोकांसमोर येईल तेव्हाच दादूंची ह्या सगळ्यांमधनं निर्दोष सुटका होईल. ते निर्दोष सुटतील, पण राजेश शिर्के यांच्या मानेला फास आवळतील त्याचं काय? काकू शांत व्हा. हे बघा, असं काही होणार नाहीये. अहो, हरिकाकांनी देवयानीला जे सांगितलं ना तेच त्यांना कोर्टात सांगायचंय आणि हे प्रकरण संपेपर्यंत तुम्ही दोघांनी इथेच राहायचंय. इथे तुमच्या केसालाही कोणी धक्का लावणार नाही याची खात्री बाळगा. कशाला आमच्या गरिबाच्या जीवाशी खेळताय तुम्ही? ज्या राजेश शिर्केनी DV सरांना सोडलेलं नाही ते आम्हाला काय सोडतील? त्यांनी काहीच पाहिलेलं नाही आणि देवयानीला पण काहीच सांगितलेलं नाही. मेहरबानी करा आणि आम्हाला इथून जाऊ द्या. काकू येतो. चला. अहो चला म्हणते ना अगं तुम्हाला. देवयानी मॅडम काय म्हणतात ते तरी ऐकून घे. तुम्ही एक शब्दही मध्ये बोलू नका. आयुष्यभर माझी शाळा हेच करत आलात तुम्ही. आज त्या शाळेने काय दिलं ते पाहिलंत ना? निदान आता आमच्या मनाचा तरी विचार करा. चला. काकू, तुम्ही जसं समजताय ना तसं खरंच काही होणार नाही. बास बाईसाहेब, गोड बोलून आम्हा गरिबांना फसू नका तुम्ही. मेहरबानी करा, आमची काळजी करू नका आणि आम्हाला आमच्या नशिबावर सोडा. चला. अहो काका, काका तुम्ही चला म्हणते ना. देवयानी मॅडम, माझी शपथ आहे तुम्हाला. देवयानी चला तुम्ही. असं चला. काय करताय, प्लीज. मॅडम? माझ्या अहो, पोराची शपथ आहे तुम्हाला. अहो, पण यांच्या नादाला लागून आपला जीव धोक्यात येईल. काही ऐकायचं नाही मला तुमचं. काकू काकू ऐका ना. काका अहो चला, काय ऐकायचं नाही मला तुमचं. चला. अहो चला म्हणते ना तुम्हाला. एक मिनिट थांब. मी DV सरांना असं अडचणीत टाकून तुझ्यासोबत नाही येऊ शकणार. वेडेपणा करू नका. त्यांच्या दादूंना तर राजेश शिर्केनी फसवलंय म्हणून ते आपल्याला फसवायला निघालेत. आज मला मरणाची भीती नाही वाटत. आज खरं बोलायची गरज असतानाच जर मी पळ काढला तर
आयुष्यभर DV सरांच्या आजूबाजूला वावरूनही माझं सारं आयुष्य फुकट गेलं तर जमा होईल. म्हणून सांगतो, तुला जायचं तर तू जा, मी येणार नाही. मी देवयानी मॅडमला जे काही सांगितलं आहे ते सारं कोर्टात सांगितल्याशिवाय मी घरी येणार नाही. मी मगाशी सांगितलं ना, तुम्ही काही सुद्धा पाहिलेलं नाही आणि यांनाही काही सांगितलेलं नाही. असं वेडेपणा करू नका. मुकाट्यानं चला माझ्या बरोबर. माझं ऐकतो. अहो चला म्हणते ना तुम्हाला, चला. काका काका जा तुम्ही, जा तुम्ही काका, तुम्ही जा. तुम्ही काही ऐकलं नाहीत, तुम्ही मला काही सांगितलं नाहीयेत. खरंच जा तुम्ही. मुलांचं रडणं, मुलांचं ओरडणं, त्या दिवशीचा मुलांचा आक्रोश, काही ऐकलं नाहीत तुम्ही. हे सगळं विसरा आणि खरंच जा. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या जखमी मुलांचं दादूंशी रक्ताचं नातं नाहीये. तरीही दादू स्वतःची आणि आमची पर्वा न करता त्यांच्यासाठी लढतायत. आज पोलीस कस्टडीमध्ये सुद्धा स्वतःची सुटका कशी होईल ह्यापेक्षाही मुलांवर उपचार कसे होईल ह्याची काळजी करत तडफडतायत. तरीही तुम्हाला जायचं असेल ना तर तुम्ही खुशाल जा. आता मी कोणालाच थांबवणार नाही. हो पण मॅडम, चुकलं माझं. ओ काका काका असं काय करताय? बसा इकडे, बसा. नाही जाणार मी, नाही जाणार. काका तुम्ही काही काळजी करू नका, खरंच काही होणार नाही. मकरन किती वाजले रे? देव हॉस्पिटलमध्ये गेली, ती अजून आली नाही बघ. वहिनी अगं, तिची काळजी नको करूस तू. हरी काकांना भेटायला जाते असं सांगून गेली असली तरी तिथे गेल्यावर सगळ्यांची जबाबदारी तिच्यावरच आहे ना. 2 घास खाऊन जायचं ना, मग किती काळजी लागून राहते इथे. आई, आता तू काळजी करणं कायमचं सोडून दे. देऊ, काका बऱ्याच दिवसानंतर ह्या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी मार्ग सापडलाय. हो, म्हणजे अगं काय झालं तरी काय असं? हरी काका शुद्धीवर आलेत आणि त्यांनी स्वतः मला सांगितलंय की शाळेत घडलेला प्रकार अपघात नसून घातपात आहे. नाही पण कोणी केलंय मग हे सगळं? तेही आता लवकरच कळेल काका. पण हरी काकांनी स्वतः त्या माणसांना शाळेच्या टेरेसवर स्फोट घडवताना पाहिलं. आता दादूंना सोडवण्यासाठी हरी काकाच आपल्याला मदत करू शकतील. अच्छा, म्हणजे हरी काकांनी जर काय माणसांना ओळखलं तर मग या कटामागचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल. हो, आणि दादूंना घातपाताचा संशय होताच, म्हणूनच राजेश शिर्केंनी त्यांना अटक होईल अशी व्यवस्था केली. पण आता दादू पोलीस कस्टडीमधनं नक्की सुटतील. पण मग हरी काकांच्या बरोबर कोण आहे आता? त्यांच्या जीवाला धोका आहे असं समजूनच अर्जुननी त्यांची जबाबदारी घेतली आहे. हरी काकांची काळजी घ्यायला हवी. हो, खरंच ग. आणि आता तुला सुद्धा स्वतःची काळजी घ्यायला हवी. चल आधी 2 घास खाऊन घे आणि मग काकाशी बोलत बस निवांत. चल ये. देऊ, एक दार बंद झालं ना की दुसरं दार उघडतं असं म्हणतात, हेच खरंय. हरी काका, आता याने जबानी दिल्यावर देवयानीचे दादू बाहेर येणार आणि ते बाहेर आले की राजे शिर्केंना महागात पडणार. राजे शिर्के या हरी काकाला ओळखत असतील. छे,
नसतीलच ओळखत. पण मी आता त्याला चांगली ओळखू लागली. जर त्यांना देवयानीच्या आणि हरिकाकांच्या प्लॅनबद्दल मी सांगितलं तर अभिलाषा, पहिल्यांदा स्वतःच्या अकलेने विचार कर. मालामाल होशील, मालामाल. तुझ्यासोबत श्रावणीलाही तू कुठच्या कुठे घेऊन जाशील. आता जास्त विचार करण्यापेक्षा पहिलं त्यांना फोन लावायला हवा. अहो वाचवा, अहो वाचवा कोणीतरी, अहो यांना वाचवा, अहो वाचवा कोणीतरी. काकू काय झालंय? काय झालं? अहो त्यांना काय? त्यांना कोणतरी मारत होता. आता खरं सांगते मी तुम्हाला. कोणी नाहीये काकू. हे बघा, रिलॅक्स, शांत व्हा. नाही हे बघा, तुम्हाला स्वप्न पडलं असेल. बघा, घाबरू नका, मी आहे ना. काका तुम्ही शांतपणे झोपा. नाही हो, त्याला तुम्ही झोपा सांगतोय ना मी. हे विक्रमादित्यंचं काही कळतच नाही. माझा फोन उचलत नाही, स्वतःही फोन करत नाही. अहो उचला, तुमच्याच फायद्याचा आहे, उचला. शेवटचं ट्राय करते. हॅलो. हॅलो, विक्रमादित्य. ओळखा बघू कोण बोलतंय. हे असली ओळख परेड खेळण्याचा मला इंटरेस्ट नाही. नाव सांगायचं नसेल तर फोन ठेवा. हॅलो हॅलो विक्रमादित्य, मी डॉल बोलतीये. डॉल? श्रावणीच मदर. काय काम होतं? मला तुम्हाला भेटायचं होतं. आम्ही विचारलं काय काम होतं. ते फोनवर नाही सांगता येणार. मग आम्हाला भेटणे शक्य होणार नाही. गोष्ट तुमच्या फायद्याची आहे. आमचा फायदा काय आणि तोटा काय हे तुम्ही आम्हाला सांगण्याची गरज नाहीये. फोन ठेवा. विक्रमादित्य, देवयानीने तुम्हाला भेटायचं नाकारून जेवढं स्वतःचं नुकसान करून घेतलंय त्याच्यापेक्षा जास्त नुकसान तुम्ही मला न भेटून करताय. असं असेल तर मग भेटूया, बोलूया. तुम्ही म्हणत असाल तर मी आताही तुम्हाला भेटू शकते. बघा. नाही, आज नाही, उद्या सकाळी. मलाच या. ठीक आहे. बाय. बाय. डी.व्ही. देशमुखांच्या घरात आपल्या हक्काचा माणूस हवा म्हणून श्रावणीला कॉन्टॅक्ट केला आम्ही. त्या दिवसापासून ही बाई आम्हाला भेटायचा प्रयत्न करते. खूप वाट बघायला लावली तिला, पण आता भेटायला हरकत नाही. कारण अशी माणसं लालूच दाखवली की काहीही करायला तयार होतात. शिवाय आमचं नुकसान होऊ शकेल अशी काय इन्फॉर्मेशन आहे या बाईकडे ते पाहायलाच पाहिजे. अभिलाषा, तू काय करतेस याची कल्पना आहे तुला? तुझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊन तू राजशिर्केनं सामील होतेस. तुझ्या जवळची माहिती तू त्यांना पुरवलीस तर कदाचित बाबा जेलमधून कधीच बाहेर येऊ शकणार नाहीत. तू त्यांना सामील होतेस. हे जर देवयानी, साक्षी आणि प्रतीक्षा बहिणी यांना कळलं तर? आणि श्रावणीचे बाबा, त्यांचं काय होईल? तर काय होणार आहे? आत्तापर्यंत कधीच अडवू शकले नाहीत ते मला. राजशिर्केनं भेटून जर माझं आणि माझ्या मुलीचं भलं होत असेल तर का करू नये मी? देशमुखांचं दारिद्र्य अजून किती दिवस सहन करायचं? ते काही नाही. संधी ही एकदाच येते आणि त्या संधीचा मी पुरेपूर उपयोग करून घेणार आहे.
साक्षी, देऊ कुठे गेले गो? अर्जुनकडे गेली. का, काही विशेष? काका, अरे हरी काकांनी ज्या माणसांना टेरेसवर पाहिलं होतं ना, त्यांच्या स्केचेस तयार केले जाणार आहेत. थोडक्यात बाबांच्या केसचं सगळं भवितव्य आता हरिकाकांच्या हातात आहे. हरी काकांवर या प्रकरणाचं दडपण येऊ नये म्हणून देव स्वतः तिकडे गेली. काका, एकदा काही करेक्ट स्केचेस तयार झाले ना की मग हे प्रकरण चुटकीसरशी सुटेल. देव परत कधी येणार आहे काय बोलले? देवची जायची वेळ आपल्याला माहित असते, पण तिची यायची वेळ तिलाच माहित नसते. अभिलाषा, कुठे निघालेस? गेली मांजर आडवी गेली. असं काय बोलतेस तू? मी बोलल्यावर एवढं वाईट वाटतं तर मग स्वतः बोलताना जरा विचार करावा. काय चुकीचं बोलला काका? घराबाहेर पडताना कुणालाही कुठे जाता म्हणून विचारू नये, हे साधे मॅनर्स नाहीत. तुझी काळजी वाटते म्हणून विचारलं. तुम्ही माझी काळजी करू नका, तुम्ही देवयानी आणि बाबांची काळजी करा. हं? जाते मी. तुमच्यामुळे मी सुद्धा चुकीचं बोलले. येते मी. का? थांबा, मी बघतो. कोण आहे? मी देवयानी. हां, हे लोक. ये, मी किचनमध्ये. कशी आहे तब्येत हरी काका? हो, रात्री झोपेत सुद्धा टीव्ही सरांबद्दल बरळत होते. घ्या बघू. त्यांची मनस्थिती मी समजू शकते. मी आलेच. हा, स्केच बद्दल काय म्हणत होता? हां, अगं हरिकाकांनी ज्या 2 माणसांना टेरेसवरती बघितलं ना, त्यांची स्केचेस तो आपल्याला हरिकाकांच्या सांगण्यावरून अगदी हुबेहूब काढून दिली. ओके. कोण आहे हा मित्र? माझाच डिपार्टमेंटमधला मित्र आहे. माझ्यासाठी तो आपल्याला मदत करायला तयार झालाय. एकदा का तिने आपल्याला स्केचेस काढून दिली ना की मग आपलं अर्ध काम झालंच समज. पण त्या स्केच तर तू काय करणार? नाही म्हणजे तू तर आता सुट्टीवर आहेस ना? मी सुट्टीवर आहे, पण माझे डिपार्टमेंटमध्ये मित्र आहेत ना, त्यांची मदत आता नाही तर कधी होणार. माझे सगळे सोर्स वापरून मी त्यांना शोधून काढीनच. आणि एकदा का ते हाती लागले की मग टीव्ही सरांची सुटका करण्यापासून आपल्याला कोणी थांबवू नाही शकणार. ओनली थिंग ते सापडले पाहिजेत. हरी काका ह्या अशा परिस्थितीत आपल्याला कोऑपरेट करतील? मला तेच टेन्शन आहे. पण आपण त्यांना पूर्वकल्पना देऊया. तुला काय वाटतं?